सध्या कडकीचा उन्हाळा चालू आहे आणि सोबतच भाज्याही काही जास्त नाही मिळत आहे, तर तोंडाला चव येईल असं काहीतरी वेगळं आणि काहीतरी चांगलं बनवावं असं वाटत असेल तर आजची ही रेसिपी नक्कीच तुमच्यासाठी आहे। तर मग सर्वात सोपे मुगाच्या डाळीचे डोसे बनवूयात। रेसिपी सुरू करण्याआधी श्री स्वामी समर्थ। चला तर मग रेसिपी संपूर्णपणे बघून घेऊया। हिरव्या मुगाच्या डाळीचे डोसे बनवण्यासाठी मी इथं 2 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे, म्हणजे हिरव्या मुगाची डाळ घेतलेली आहे। सोबतच 1 वाटी त्यामध्ये तांदूळ घातलेले आहे। हिरवे मूग आणि तांदूळ चांगले 3 स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे। त्यानंतर यामध्ये गरजेनुसार पाणी घालून हे आपल्याला भिजत ठेवायचे आहे। हे भिजत आपल्याला 4 ते 5 तास आपल्याला भिजत ठेवायचे आहे। मला हे डोसे दुसऱ्या दिवशी सकाळी करायचे होते, त्यामुळे मी हे रात्रीच भिजत ठेवलेले होते। जर तुम्हाला संध्याकाळी करायचे असेल तर सकाळी 10-11च्या दरम्यान तुम्ही भिजत ठेवू शकतात। हे दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता डाळ आणि आपलं जे तांदूळ आहेत ते छान भिजलेले आहेत। आता याला मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया। मूग आणि तांदूळ मिक्सरमध्ये बारीक वाटत असताना याला आपल्याला बारीकच वाटायचे आणि शक्य तेवढं पाणी कमी घालून आपल्याला हे बॅटर वाटून घ्यायचं आहे। आणि जर कमी झालं तर नंतर हे बॅटर आपल्याला थोडं पाणी घालून पातळ करता येतं, पण जास्त झालं तर पाणी काढता नाही येणार, म्हणून जेवढं शक्य होईल तेवढं कमी पाणी वापरून आपल्याला हे बॅटर वाटून घ्यायचं आहे। ज्यावेळेस शेवटचं घाणा राहील वाटायचा त्यावेळेस यामध्ये अद्रक, लसूण, हिरवी मिरची आवडीनुसार आणि सोबतच कढीपत्ता घालून घ्यायचे आहे। माझ्याकडे काही कोथिंबीरच्या काड्या होत्या, त्या सुद्धा मी यामध्ये घालून घेतलेल्या आहेत। चव खूप छान येते। त्यासोबतच कोथिंबीर सुद्धा घालून घेतलेली आहे आणि थोडं पाणी घालून हे सर्व बॅटर मी मिक्सरमध्ये चांगलं वाटून घेतलेलं आहे। आता अशाच प्रकारे हे सर्व मूग आणि तांदूळाचं माझं बॅटर वाटून झालेलं आहे। आता हे सर्व बॅटर चांगलं मिक्सर म्हणजे चमच्याने हलवून घ्यायचं आहे आणि त्याला असं घोटत राहायचं आहे, जेणेकरून हे बॅटर थोडं हलकं होईल। आता ह्या बॅटरमध्ये मी 2 चमचे रवा घालून घेतलेला आहे, जेणेकरून जे आपले डोसे आहेत ते चांगले कुरकुरीत व्हायला मदत होईल। तुम्हाला जर ह्या बॅटरमध्ये रवा घालायचा नसेल तर तुम्ही नाही घातला तरी सुद्धा काहीच हरकत नाही। आता हे रवा घातल्यानंतर हे बॅटर सर्व मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि एकाच दिशेने हे सर्व बॅटर आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून ते हलकं होईल आणि अर्धा तास आपल्याला ह्या बॅटरला भिजू द्यायचं आहे। आपण यामध्ये रवा घातलेला आहे त्यामुळे आपल्याला हे बॅटर थोडा वेळ भिजू द्यावं लागणार आहे। अर्ध्या तासानंतर मी यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि सोबतच कोथिंबीर सुद्धा वरतून घालून घेतलेली आहे आणि परत हे सर्व बॅटर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। बॅटर जितकं जास्त वेळ आपल्याला फेटता येईल तितकं चांगलं फेटून घ्यायचं आहे। याने काय होईल की बॅटर हलकं होईल आणि डोसाही चांगला कुरकुरीत आणि हलका होईल। आता मीठ घालून घेतल्यानंतर परत हे सर्व मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। मस्त असं आपलं हे सर्व बॅटर, हे डाळीचं बॅटर तयार झालेलं आहे। आता परत मी याला 10 ते 15 मिनिटं बाजूला ठेवून देते, तोपर्यंत तवा आपला गरम होईल। माझ्याकडे हा कास्ट आयरनचा तवा आहे। तवाला गरम झालं की त्यावर पाणी शिंपडून घ्यायचं आणि पाणी पुसून झाल्यानंतर यावर तेल लावून घ्यायचं आहे। त्यानंतर बॅटर टाकून आपल्याला चांगला मस्त असा बारीक डोसा हा पसरवून घ्यायचा आहे। जर तुम्हाला कास्ट आयरनचा तवा वापरण्याची पद्धत माहीत नसेल, जाणून घ्यायची असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। तुम्ही हा व्हिडिओ संपल्यानंतर तो व्हिडिओ नक्की बघून घ्या। नवीन कास्ट आयरनच्या तव्याला कसं वापरावं याच्या संपूर्ण टिप्स मी त्या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहे। डोसा चांगला पसरवून झालेला आहे आणि खालून सुद्धा तो चांगला झालेला आहे। डोसा हा खालून चांगला भाजला गेला की तो आपोआप कडा सोडतो, तुम्ही बघू शकता। मी हळूहळू डोस्याला काढून घेत आहे। मस्त असा आपला कुरकुरीत डोसा हा तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकता। दुसऱ्या बाजूने ह्या डोस्याला भाजण्याची गरज नाही। मस्त असा डोसा हा आपला तयार झालेला आहे। परत दुसरा डोसा सुद्धा मी अशाच प्रकारे करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। मस्त असे छान डोसे ह्या कास्ट आयरन तव्यावर होत आहेत। फक्त प्रत्येक डोसा करताना यावर आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे, जेणेकरून तव्याचं टेम्परेचर हे मेंटेन राहतं व डोसा खाली करपत नाही, एकदम जळून लागत नाही। बघा, पाणी घालून पुन्हा तेल लावून घेतलं आणि परत यावर मी दुसरा डोसा तयार करून घेतलेला आहे। अशाच प्रकारे सर्व डोसे मी हे तयार करून घेतलेले आहेत। तुम्ही सुद्धा ह्या उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही आवडेल, तुमच्या घरच्यांनाही आवडेल आणि लहान मुलंही आवडीने नक्कीच खातील। हे डोसे तुम्ही आपलं ग्रीन सॉस किंवा टोमॅटो केचप यासोबत सुद्धा सर्व करू शकता, किंवा तुम्हाला जी चटणी आवडत असेल त्या चटणीसोबत हे डोसे खाल्ले तरी सुद्धा काही हरकत नाही। ह्या डोस्यांची तुम्ही आप्पे, उत्तप्पे सुद्धा बनवू शकतात।
चला तर मग तुम्हाला आज मी ही दाखवलेली हिरव्या मुगाच्या डोसाची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि उन्हाळ्याच्या तुम्हाला अजून कोणत्या रेसिपी बघायला आवडतील ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये प्लीज नक्की सांगा. आणि हो, तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा. सोबतच तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी जेव्हाही व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि सर्वात आधी तुम्ही माझी व्हिडिओ बघू शकाल. आणि ही रेसिपी जर तुम्हाला मनापासून आवडली असेल तर ही रेसिपीची लिंक तुम्ही तुमचे मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांच्यासोबत सुद्धा नक्की शेअर करू शकता.